सकाळी सकाळी नवऱ्याच्या हातात चहा पिते. सो कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कमिटमेंट केलेली मी की बिर्याणी करणार आहे. तरी बिर्याणीचे प्रिपरेशन आपले सगळे, आणि इकडे तेल पण गरम होतो आहे आणि मी हे बनवून घेते. सो चला, आता कॅमेरा धरायला कोण नाही म्हणून मी पहिले बनवते आणि मग व्हिडिओ स्टार्ट करते. सो इथे आपला बिर्याणीचा चिकन होतोय आणि इकडे गार्निशिंगसाठी कांदा फ्राय करत ठेवला आहे. ये देखिए. और आपल्या मॅडम इथे अशा झोपलेल्या आहे. एक सेकंड, बस अंधेर आहे. हे बघा, ही अशी झोपली आहे आणि ही अशी झोपली आहे. ही आमची दुसरी पोर आहे. ओ ओ उठली, सॉरी. चल ब्राउनी, बाय. ब्राउनी आवाज ऐकून रुई पण उठते. बाबू उठते का नाही? तुला कसला वास येतोय का? कसला कसला का? हे देखो, आमच्या पोरीला वास पण आला बिर्याणीचा. ए ब्राउनी, खूपच आळस आहे या बाईला. पिलू नको ना. आता कोणी बोलेल तुम्ही हिला बेडवर झोपवता. हो, ती रात्री याच्यामध्ये झोपते आणि दिवसा ती बेडवर झोपते. चलो, मी माझी कामं करते. उठा ग दोघी पण म्हणजे रुया, तू उठ. चल. आणि माझी क्यूटशी परी. ही आपली मॅडम उठलेली आहे आणि पावसाळा सुरू आहे. पाऊस नाही का? आणि मी कधी चॉको पाय हा इथे बिर्याणीचा राईस बनवत ठेवला आहे. आता काय ग? जाऊ. आणि आमचे कपडे सुकत नाहीत, सो आम्ही इथे सुकत लावलेत ते. आणि रुही खाते शोकपाय. तिला टेस्ट आवडला नाही म्हणून मगाशी तिने मला टेस्ट करायला दिलेला. थोडा वियर्ड लागला तिला, पण ॲक्च्युली आहे बरोबर आहे तो. आणि हा आमचा व्लॉग कालचा, तो तुम्ही बघितला नसेल तो प्लीज जाऊन बघा. आणि आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं. सो इथे आपला राईस नाचायला लागलाय. त्याची जराशी भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. सॉरी, थोडासा बाकी आहे, फक्त 2 मिनिटाचा. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. आणि ते पण डायरेक्ट केला असता, पण लास्ट टाइम जेव्हा केलेला तेव्हा माझा हात असा एकदम जळलेला आणि मी या चावलांसारखी इथे नाचत होती. सो आता जास्त शांतपणा न करता नॉर्मली
चलो तर चलो आता आपला टाइम झालेला आहे हे ट्रान्सफर करायचा. तर गॅस बंद करूया. जास्त ओव्हर स्मार्टपणा न करता आपण असंच करणार आहे. हम सब कर सकते हैं. सो आपला डेटा ट्रान्सफर झालेला आहे. आज मी एकटेच आहे बडबड करायला, कारण की आमची एक पोर मामाकडे गेली आहे. दिव्यांची शिरी काय खाली उतरली नाहीये. आणि ते नळ चालू ठेवून मी हा पाणी ओतते, कारण की मड होऊ शकतो कोणाचा पण. डब्बा चांगला वाला आहे आता. तुम्हाला दिसत ही वाफ, तुम्ही बघू शकता ही वाफ. आता ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी आहे, पण सॉरी तरी पण मला भीती वाटते. हे असंच मी उतरवत होती आणि असंच माझ्या हातावर पडलेलं आणि अशीच मी नाचत होती या सावलांसारखी आणि अशीच मी सगळ्यांवर तेव्हा विसरलेली. आपला टोप रिकामी झालाय, थोडासा आहे तिथे. आणि हा एवढा राईस आहे तो तिघांसाठी तुम्हाला वाटेल, पण आमचा एकाच टायमाचा आहे, कारण की बिर्याणी असल्यावर आमच्याकडे सगळी लोक जरा जास्त जेवतात. तर मी आता थोडासा कंजूसपणा करते, तर ते गाणं पण नाही फुकट झालं ते. तो कॅमेरा बंद करते. ही अशी आपली अप्रतिमवाली बिर्याणी रेडी आहे. ॲक्च्युली फोटोमध्येच भारी दिसते ती. आणि इथे जरासं तूप गरम करत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये वरतून टाकायला. आता हा एकच टोप आहे बिर्याणीवाला. आणि पसारा बघा का ब्लर होतो यार. एवढी भांडी इथे एवढी घासली आहेत. स्वतः तेवढा झाला कोशिंबीर बनवते आणि हा सगळा क्लीन करून टाकते. आणि ही बॉटल पण माझ्याकडनं फुटली. सो चला आता मी हे काम कंप्लीट करते. सो अशा प्रकारे हा आपला किचन चकाचकमध्ये रेडी आहे. एवढी भांडी निघली आहेत आणि फक्त एकच स्टोव जेवायचं आहे. आणि आपली मॅडम आहे ना, ती ब्राउनीला खाऊ देते का. डिशमधलं टाकून ती खाली पडलेला का खाते मग. अक्कल नाही का ग तुला. आणि आम्ही किती साफसफाई करा पण आमच्याकडे असा हा पसारा असतोच. मी ड्रॉइंग करते. ह्यांना कोणाला भूक नाही लागली आणि मला भूक लागली आहे. सो मी मला मस्तपैकी अशी बिर्याणी खायला घेतली आहे. आणि आपली ब्राउनी जेवून झोपली आहे. हा म्हणजे तुला भूक नाही लागली आणि पप्पा घरी नाही आहे. ज्यांनी गेम जिंकलाय ते घरी नाही आहेत खायला बिर्याणी. रिव्ह्यू कोणीच द्यायला नाही आहे, कारण की मी बनवले ते ऑफकोर्स मी भारीच बोलणार आहे. सो चला आता मी जेवून घेते. बाय रिया. काय तू पण जेवते आता. हो तू जितली आहे, रुई जितली आहे. चला मी जेवते आता. रुई पण बसली जेवायला. चपडूंजू स्टाईल बघा जेवायची मॅडमची. झोपूनच जेव ना डायरेक्ट. नौटंकी. जेवल्यावर मला जरा गोड लागतं म्हणून मी हे खायला घेतलंय. रुई तर अजून जेवतेच आहे. तो अब मैं ये डब्बा ख़त्म करती हूँ.
निघ, मी माझ्यासाठी आणलाय. चलो. सो जेवण झाल्यानंतर आम्हाला आज संध्याकाळला चिंबोऱ्या बनवायच्या होत्या म्हणून आम्ही इथे कल्याणला आलो आहे. सो आपल्या काळ्यावाल्या चिंबोऱ्या तर सगळ्या संपलेल्या होत्या, यावाल्याच होत्या. मग आता काय करणार, खायच्या आहेत बोललं तर घ्यायला तर पाहिजेतच. सो आम्ही कसला विचार न करता यावाल्या चिंबोऱ्या घेतल्या आहेत आणि आता मी त्या घेऊन घरी जातो. सो आता आपण कल्याणला गेलेलो. मोबाईल तर मी घरी ठेवलेला आणि तुम्ही बघू शकता आम्ही काय आणलं इकडे. काय चिंबोऱ्या फ्री. किती आहेत? जिवंत चिंबोऱ्या आणल्यात आम्ही. हे बघा, याला उचलू का? रुईची रोंडो फेक. हे आपण अशा चिंबोऱ्या आणल्यात त्या आपण आता त्या तोडूया. बिचारा. आणि इकडे या साईडला हे दाखव सुरू रवा. थोडंसं आपल्याला चिंबोऱ्या भरायच्या आहेत म्हणून बेसन भाजायला घेतलाय. चला आता मी माझी कामं करते. बघा त्याला पालायचंय. आणि मला अशा पकडता येतं आता का, फक्त फांगड्या नसलेल्या. ह्या मी तोडू पण शकते आणि मी साफ पण करू शकते. चलो आता सगळं करू शकतो आम्ही. हमको सब आता है. साफ करून झालेले आहेत आणि बाकी सगळं प्रिपरेशन करतोय आणि मला डायरेक्ट बनवून झाल्यावर दाखवेन, कारण की या पोरीना मोबाईल पाहिजे. आम्ही खूप इम्पॉर्टंट काम करतो. ते दिव्या दीदीच्या लग्नाची प्लॅनिंग करतायत ना म्हणून. आम्ही सिक्रेट ठेवायचं होतं. सिक्रेट ठेवायचं होतं, सॉरी. हा सिक्रेट होता, सगळ्यांनी सिक्रेटलीच ठेवतो. विसरून जा. सो चलो घ्या. आपल्या रस्स्याला उकळ आलाय आणि मग आपण त्याच्यामध्ये चिंबोऱ्या डुबुक केल्या. त्याच्यामध्ये फांगडे पण टाकते डुबुक. स्वाहा. माझ्या हातावर उडला स्वाहा. आणि आपला उरलेला पीठ होता त्याचा असा मुटकी बनवली आणि ती पण स्वाहा. हे काकूला काय पण बोलायला लागतं असं आमच्या पोरींच्या मनात येतं, पण काय करणार, मला आवडतं बोलायला. लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. लावू लायशा. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. कंटाळले ते. लावू चालता. संध्याकाळ झाली आहे आणि लाईशा आली आपल्याकडे खेळायला. लावू हसून दाखव, कॅमेरा हसून दाखव. मी आमच्या आशीला हसते. लावू हसून दाखव, असं हसू दाखव. ती तिची काहीतरी खेळते. तुझ्याला आपण नंतर बघूया. बाय. लव टाटा. टाटा. वाव. चलो बाय. 9 वाजलेत. मॅडमला पण भूक नाही. खूप पसार आहे आमच्या रूममध्ये. अभ्यास चालू होता आणि आमचं दुसरं काय काय काम चालू होता म्हणून. आणि मी इथे घेतलाय जेवायला याम चिंबोरी भाकर विथ कांदा. रुईला आवडतो चिंबोरी. सो चला आता मी जेवून घेते. हा जेवढा सिस्टमॅटिक दिसतोय, थोड्या वेळात हा सिस्टमॅटिक नसणार आहे जरा, कारण की आम्ही जरा सिस्टमॅटिक खात नाही चिंबोरी. चलो ये जेवायला अबू. निघ मग.